बंधू भगिनींनो नमस्कार. वाचन जागर उपक्रमात आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे. भाग 10. व्यंकटेश स्तोत्र वाचून आबा देवघरातनं माझघरात आले. त्यांच्यासाठी पाट मांडून तयार होता. ते पाटावर बसले व शिऱ्यानं भरलेल्या बशीकडे बघत म्हणाले, नुसतं दूध द्या 1 कपभर. ते काही फार नाही. आबा पुन्हा म्हणाले, 1 कपभर द्या फक्त दूध. दुपारी जेवायला उशीर होतो, पोटाला काही आधार नको का? लक्ष्मीबाईंचा आग्रह खूप वाढला. पुढे काही न बोलता आबा ताडकन उठले. रागारागाने बाहेर ओसरीवर येऊन उभे राहिले. मागे वळून न पाहता समोर पाहतच त्यांनी अंगावर बंडी चढवली. खुंटीचा रुमाल काढून डोक्यावर ठेवला. खांद्यावर उपरणं टाकलं. तोवर लक्ष्मीबाई आतच उभ्या होत्या. लांबूनच पाहत होत्या. काय करावं हे त्यांना कळेना. आबा आता बाहेर पडणार एवढ्यात त्या लगबगीनं जवळ गेल्या. कोपऱ्यातली काठी खालमानेनंच त्यांच्या हातात देत म्हणाल्या, 1 कपभर दूध तरी घ्यावं. हिसकल्यासारखी आबांनी काठी आपल्याच हातात घेतली. सटासट पायऱ्या उतरून ते खाली गेले. थेट दारापर्यंत गेले आणि पावलं घुटमळली. मान आपसूक मागे वळली. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी साकळलं होतं. उमरा ओलांडून बाहेर न पडता ते तिथेच उभे राहिले. पाण्यानं भरलेल्या त्या डोळ्यांनी जणू आडमोडाच घातला होता. ते गर्रकन वळले आणि लगालगा थेट माझघरात येऊन उभे राहिले. लक्ष्मीबाई आत गेल्या. घाईघाईने त्यांनी दुधाचा कप तेवढा समोर ठेवला. भुईच्या पाटावर बसत आबा पुटपुटले, शिराई द्या थोडा. उचलून बाजूला ठेवलेली शिऱ्याची बशी लक्ष्मीबाईंनी पुन्हा समोर ठेवली. वचावचा तोंड हलवत आबा म्हणाले, आता झालं मनासारखं. घातलेली मान त्यांनी वर केली नाही. भुईलाच नजर खिळवून त्या उभ्या राहिल्या आणि आबा संतापानं बोलले, पोट बिघडलं तर तुमचं काय जातं आहे? निस्तारणार आहे ना मी. नका खाऊ, राहू द्या. न चावताच आबा गिळत होते. रागाच्या तावातच त्यांनी बशी रिकामी केली. त्यावर घटाघटा कपभर दूधही घेतलं आणि खाली भुईवर ठेवलेली काठी पुन्हा हातात घेऊन ते उठले. त्यांना आठवण करून देत लक्ष्मीबाई म्हणाल्या, मगाशी वाड्यावरचा निरोप आला होता, आधी तिकडं जात आहे ना? आबा घुटमळले. हातातल्या काठीवर 1 बोट आपटत म्हणाले, हां, का बोलवणं आलं ते पाहतो. आबांनी पाय उचलला. माझघरातून ते ओसरीवर आले. पायऱ्या उतरून ते खाली जाणार तोच म्हातारा कृष्णा खोत समोर दिसला. पायरीजवळच जोत्याला टेकून उभा होता. आबा बाहेर ओसरीवर येताच मुजरा करून तो तोंडाकडे पाहत राहिला. काय कृष्णाप्पा? वाट बघत होतो, चावडीवर बसलो होतो. तिथं पोरासनी बसून मी इकडं आलो. ही काय आणखीन भानगड आली असं म्हणून आबा नुसते बघत राहिले आणि सवाल टाकल्यागत म्हाताऱ्याला विचारलं, आता कसं करायचं पंत? गावात राहावं का तोंड करून कुठंतरी निघून जावं? काय झालं? आणखी काय व्हायचं आहे? खेळ खंडोबा सारखा चालू आहे की. दांडक्याव्या पुढं आम्हा गरिबाचं काय चालतंय? 4 काकरी जुंधळाच कापलाय ना हो रात्री आमचा. कुणी कापलाय? म्हातारा सांगू लागला, लांब कोण कशाला येईल हो तिथं? बेरडाच्या अवलादीची ती देसाईची पोरं आहेत की. आणि असं सांगून कृष्णा खोत त्यांना म्हणाला, गप बसलं की लईच दाबायला लागलेत बघा. आता गप बसायचं नाही. पंत ह्यांचा पंचनामा करून काम फौजदारीतच घालायचं बघा. पंतांना झटकन साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला. काही दिवसामागे देसाईच्या रानातला मका कापला होता तेही आठवलं. सहज बोलता बोलता त्यांनी भाकीत केलं होतं ते आज खरं ठरलं होतं. देसाई गप्प बसणार नाही असं वाटलं होतं आणि नेमकं तसंच घडलं. खोतानं आधी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला होता आणि आता पंचनामा करा म्हणून दारात आला होता. त्याचा रोग ध्यानात घेऊन आबा म्हणाले, बाबा कृष्णाप्पा, या कोर्ट कचेऱ्याच्या फंदात कशाला पडतोस? 4 लोक जमवून आपापसात मिटवायचं बघ. आपसात कसं काय मिटवायचं? तर मग काय करायचं? अहो, लई बेरडाची अवलाद आहे होती. आबांनी विचारलं, मग त्यांची कळ कशाला काढायची? आम्ही काही कळ काढली? त्याची मका कोणी कापली?
हात पसरून म्हातारा बोलला, त्याची मका कुणी कापली हे आम्हाला काही ठावं. मग तुमचाच जोंधळा त्यानेच कापला हे कशावरून? प्रत्यक्ष कापताना धरले का तुम्ही? ते काय करायचं आहे हो, 2 साक्षीदार हजर करतो की. आबा थोडकं हसून म्हणाले, आणि साक्षीदार उलाटले म्हणजे? छातीला हात लावून म्हातारा बोलला, आमच्या पुट्ट्यातलं साक्षी आहेत हो त्या, उलटायचं नाव काढू नका. नजर रोखून आबाने विचारलं, हे शिक्षण कुणी दिलं बाबा तुला? दुसऱ्याच्या वंजळीने कशाला पाणी पिऊ? ज्याला कळ येते तो चिवळणार की. कृष्णा खोत अशी उत्तर देण्यात तयार होता. कुणीतरी त्याचं डोकं चांगलंच भरवून दिलेलं दिसत होतं. म्हातारा पार हद्दी बाहेर गेला होता. मग आबाच हसले आणि पायऱ्या उतरून खाली जात म्हणाले, बरं हो पुढं, मी येतो चावडीवर. आता चावडीवर निघाला नाही सा? आधी जरा वाड्यावर जाऊन येतो, मग तिकडे येणार आहे. लवकर या, वाट बघत बसतो आम्ही. आबा बाहेर पडले. आज का बोलावणं केलं असावं याचा विचार करत ते वाड्याकडे निघाले. त्यांचीच वाट बघत बाई बसल्या होत्या. आबा आले आणि ढेलजेवर बसलेल्या गोपाळाला बाई म्हणाल्या, गोपाळा तू जरा बाहेर देवडीवर जाऊन बस. गोपाळा उठला, बाहेर देवडीवर जाऊन बसला. आबा बैठकीच्या खोलीत तक्क्याला टेकून बसले. बाई दाराच्या चौकटीजवळ उभ्या राहिल्या. हळू आवाजात त्या म्हणाल्या, आता तुमच्यावर सारी भिस्त. जोडलेली माणसं राखा, गाव सांभाळा. एकाएकी हे बोलणं ऐकून आबा दचकले. मान वर करून तोंडाकडे पाहत राहिले. बाईंच्या बोलण्याचं कोडच उलगडत नव्हतं. अर्थ ध्यानात न येऊन ते पुचकाळ्यात पडले. नुसतंच बघत राहिले आणि बाई म्हणाल्या, उद्या सकाळीच जायचा विचार केला आहे. जायचा? होय, भावाकडं. गाव सोडून? एक सुस्कारा सोडून बाई बोलल्या, काय करायचं तर मग? गाव सोडूनच जायचं. आबांना एकदमच धक्का बसला. डोळ्यापुढं निराळं चित्र उभं राहिलं. बाईंनी एकदा गाव सोडलं आणि त्या निघून गेल्या म्हणजे मागं काय घडेल ते सांगता येत नव्हतं. आबांना वादळात सापडल्यासारखं झालं आणि बाई बोलू लागल्या, लगेच दत्तक घ्यायचा विचार केला. दत्तक विधान कोल्हापूरलाच करावं असा बेत आहे. आणि असं म्हणून बाईंनी विचारलं, पंत उद्याचं काय सांगता येईल? काय बाय लई कानावर यायला लागले. मग लगेच उरकून घेतलेलं काय वाईट? आबांनी विचारलं, सगळं नक्की झालं? नक्कीच म्हणायचं. दुसरीकडं कुठं बोलला नाही ना? बाई म्हणाल्या, कशाला बोलू? तुमच्या तेवढं कानावर घालायचं होतं ते आज घातलं. आबा मुके झाले. दाताने मिशा कुरतडत खालच्या सतरंजीकडे बघत ते बसून राहिले. सतरंजीची उभी आडवी वीण तेवढीच डोळ्यात दिसत होती. दुसरा कोणताच विचार मनात येत नव्हता. बाईने विचारलं, पंत काय विचारात पडला आहे? मानेला झटका देत म्हणाले, नाही कसला विचार? पंतांची नजर भिरभिरू लागली. ढेलजेवरची ती भली मोठी खुर्ची डोळ्यांना दिसू लागली. मनात आलं, बाई गेल्यावर या वाड्याचं काय होणार? एकाएकी जवळ येऊ घातलेल्या दसऱ्याची त्यांना आठवण झाली. ढेलजेवरच्या खुर्चीकडे बघत ते पुटपुटले, 15 दिवसावर दसरा आला. दसऱ्याला वाड्यात कोण? कोण कोण वाड्यात असणार? 100 अखणी वाडा भणभणल्यासारखा झाला. काळजाला डाग लावावा आणि डोळ्याला पदर लावून बाई बोलल्या, पंत आता वाड्यात कोण असणार? ज्याला सोनं द्यायला लोक यायचे तोच निघून गेला. देव गेला आणि पुजारी राहिला. कशाला विचार करायचा त्याचा? ज्याला आगत असेल ते येतील, त्या खुर्चीवर सोनं ठेवतील आणि निघून जातील. काय बोलावं हे आबांना कळेना. आतनं सारं कालवून आलं. त्यांना बोलणं अशक्य होतं आणि बाईच सांगू लागल्या, आम्ही गेलो तरी वाड्याला कुलूप पडणार नाही. गावच्या पाटलाचा वाडा आहे यो. हे दार बंद करून कसं जाता येईल? देवपूजा रोज चालूच राहील. पाळीप्रमाणे संधी येऊन देवडीवर बसतील. तुमची बी नजर असू द्या. निरोप घेताना बोलावं तशा बाई बोलू लागल्या आणि आबांचा जीव गलबलून गेला. बाई पार खचून गेल्या होत्या. भक्कम बांधणीच्या बुरुजाचे पायाचे दगड सुटावेत तशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांच्याजवळ धीर राहिला नव्हता आणि आबांना देता येत नव्हता. पुरुष असून आबा खचले होते. त्यांच्या पायाखालचा आधारच निसटला होता. वरची मान फासात अडकली होती आणि खालची फळी बाजूला झाली होती. आता घोर संकट येऊन उभं राहिलं होतं. आलेलं संकट काही चुकणार नव्हतं. त्याला तोंड देणं भाग होतं. कसाबसा धीर करून आबांनी विचारलं, पाटीलकीच्या नेमणुकीचं काय करता? तोच विचार चालू आहे. लवकर नेमणुकीचं बघा.
चांगला भक्कम माणूस येऊ द्या, नाहीतर तुम्ही तिकडं दत्तक घेतला म्हणजे लोक इकडं रानात घुसतील. बोलता बोलता आबा थांबले. एका हाताची 5ही बोटं सतरंजीवर ठेवून ती मागं पुढं केली आणि पुन्हा मानेला झटका देऊन वर बघत ते म्हणाले, अशी कुणकुण कानावर येते. माझ्या बे कानावर हायच ते. म्हणून म्हणतो गाव सोडून जरा जाणं. तोंडातलं वाक्य अर्धच ठेवून ते बाईच्या तोंडाकडे बघत राहिले आणि बाई बोलल्या, सारा वाडा भणभणतोय पंत, कशी राहू या वाड्यात. आबा काय बोलणार. त्यांच्यासारख्या माणसाला वाड्यावर आल्यावर भणभणायला लागतं. मग बाईंना काय होत असेल तरी त्या धीराच्या, म्हणून आजवर इथं राहिल्या. घडोघडी वाडा आठवण करून देत असे. त्यात हे गाव असं. बाई धीराच्याच, न डगमगत्या त्या अजून तगून होत्या. छाती मोठीच. आबा असेच थोडा वेळ बसून राहिले आणि मग जायला म्हणून ते उठले. बाई म्हणाल्या, जमलं तर दुपारी लक्ष्मीबाईंना जरा भेटायला लावून द्या. आबांनी मान हलवली आणि बाईंनीच पुन्हा विचारलं, आठवणीने लावून देशील का माणूस पाठवू. माणूस कशाला. पाठवून देतो, इसरू नका. पुन्हा कवा भेट घडेल कुणाला दक्कल. पुढचं कुणी बघितले पंत. पंतही उसासा टाकून म्हणाले, कुणी बघितले पुढचं. संघ पोरासने बी लावून द्या. शाळा बुडली तर बुडू द्या एक दिवस. आबांनी मान हलवली आणि परवानगीसाठी ते खोळंबून राहिले. हळू आवाजात बाई बोलल्या, दत्तक विधानाचा दिवस ठरला की टपाल घालून कळवीन, तेव्हा कोल्हापूरला या. तुम्हालाच तेवढं कळवायचं, चुकवू नका. चुकवीन कसा. अलबत येईन. बरं मग जावा तर. बाईंनी परवानगी दिली आणि बैठकीच्या खोलीतनं आबा बाहेरच्या ढिलजेवर आले. ढिलजेवरच्या खुर्चीकडे न बघताच ते खालच्या चौकात उतरले आणि काठी टेकत ते चालू लागले. दगडी फरशीवर होणारा काठीचा आवाज त्यांच्या कानात घुमू लागला. मधला चौक ओलांडून ते कसेबसे बाहेर पडले. भकास दिसणारा वाडा नजरेपुढून जाईना. चालता चालता ते थांबले. भिंतीला लागून उभ्या असलेल्या सारवट गाडीकडं बघत राहिले. परदेशी झालेली ती सारवट गाडी भिंतीला अंग टेकून उन्हातानात उभी होती. निळा रंग उडून फिका झाला होता. जागोजागी पोपडे धरले होते. निळ्या हिरव्या काचा तडकल्या होत्या. अंगावर सगळीकडे तडे गेले होते. जागोजागी चरे पडले होते. ओरखडे दिसत होते. टपावर चुन्याचं पाणी शिंपडावं तसे पांढरे डाग पडले होते. अंगावर लिंबाच्या ढाळ्या लोंबत होत्या. चाकाखाली वाळलेल्या पानांचा खच पडला होता. लिंबाखालची सारवट गाडी एखाद्या उकिरड्यावर उभी असल्यागत दिसत होती. तिची सगळी रयाज गेली होती. गाडी कळा खात उभी होती, बघवत नव्हतं. गाडी कळा खात उभी होती, बघवत नव्हतं. मित्रांनो, शंकर पाटलांची लेखणी म्हणजे अस्सल मराठी ग्रामीण साहित्य आणि ते किती भावण कशी आहे हे प्रत्येक शब्दात, प्रत्येक परिच्छेदात, प्रत्येक पानोपानी आपल्याला ते जाणवतं. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.